नमस्कार, मी स्वामिनी ब्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। मी अश्विनी तांबे केळकर। हा पहिला गणपती जो बाबांनी सांगितलं की घर घेतल्या घेतल्या फिरायला गेलेले होते त्यावेळेला आलेला। हा एक बॅक पायपरची गोष्ट जी असते आपली, म्हणजे बासरीवाला आणि हे उंदीर, तो तशाच टाईप मध्ये आहे की तो गणपती बासरी वाजवतोय। हा पार्वती स्तनपान करतानाचा पूर्ण दगडातली मूर्ती आहे ती। हा आहे हा अटॅची आणि म्हणजे मोबाईलची घेतलेला आहे एका हातात आणि एका हातात लॅपटॉपची बॅग घेतलेला आहे। आधुनिक गणेश म्हणून त्यांनी हे केलेला होता। हा आहे हा आपल्या रबराची भावली जशी असते त्या मटेरियल पासून बनवलेला आहे। त्याच्यानंतर हा आहे हा म्हणजे पूर्वीच्या काळातले प्राणी आहेत आणि त्याच्यावरती आहे, त्याला कैलास गणेश म्हणून म्हणतात। ही जी माझ्या भावाची म्हणाले चुलत भावानी बनवून दिलेली गणपतीची मूर्ती ती आहे। हा एक आहे हा नारळाच्या शेंड्यांपासून बनवलेला आहे। हा मलेशियामधनं टी शर्ट घेतलेला होता, त्याच्यावरती गणपती होता। शक्ती आणि मुद्गल अशी गणपतीची दोन शस्त्र असतात, तर त्याच्यावरती पण गणपतीची हे आहे। या आहेत या बस्तर कलेतल्या गणपतीच्या मूर्ती आहेत सगळ्या। तर तारेचं हे करून बनवलेल्या असतात त्या, आणि आदिवासी असल्यामुळे सगळ्या गणपतींची पोट, जे गणपतीचं म्हणतो आपण पोट मोठं, पण यातले तुम्हाला गणपती दिसतील ते सगळे खपाटीला गेलेले पोट असलेले असे दिसतील। त्याच्यानंतर हा हत्तीवरचा गणपती आहे, नाशिकला आम्ही गेलो इथून आणलेला होता। हा शिंपल्यातला गणपती आणि त्याच्याबरोबर रिद्धी सिद्धी असं। इथं राख्यांवरचे वेगवेगळे आहेत, प्रत्येक गणपती वेगवेगळा आहे राखीवरती पण। शंकराची पूजा करतानाचा गणपती आहे। शंकराची पिंडी हातात घेतलेला आहे गणपती। हे शंकराच्या पिंडीला मिठी मारलेला असं आहे। मागे आहे ते शंकराच्या मांडीवरती गणपती बसलेला आहे। हे आहे हे एकमुखी, दोन मुखी असे वेगवेगळ्या, तीन मुखी, चार मुखी असे जे आहेत गणपती ते आहेत। हा एकमुखी, हा दोन मुखी आहे, हा तीन मुखी आहे, हा चार मुखी आहे आणि हा पाच मुखी आहे गणपती। आणि या दोन पेशवेकालीन म्हणजे कोयऱ्या म्हणता येतील आपल्याला। ही तर आपली साधी रेग्युलर कोयरी सारखी आहे, आणि हे आहे ती वरची जी गणपतीची मूर्ती दिसतीये ते उघडून पाच म्हणजे पंचपाळा असतं त्या टाईप मध्ये पाच हे उघडतात ते, आणि ती गणपतीची मूर्ती खालती लावता येते आणि आपल्याला वापरता येते कोयरी सारखं। हा स्त्री आणि पुरुष रूपातले दोन गणपती एकमेकांना मिठी मारतायत असं आहे। हा एक आहे हा हनुमानाच्या पोज मधला आहे, म्हणजे गदा आहे त्याच्या हातात। कापसाचे गणपती हा माझ्या सासूबाईंनी बनवलेला होता 21-22 वर्षापूर्वी माझ्या लग्नाच्या वेळेला। हा मी बनवलेला आहे आणि हा आता माझ्या मुलीनी बनवलेला आहे। खूपच सुंदर। 3 पिढ्यांचे असे 3 गणपती आहेत ना। हे पळीवरचे गणपती आहेत सगळे वेगवेगळे। हा एक कृष्ण रूपातला आहे, म्हणजे तो म्हणजे कसं लहान बाल गणेश आहे, आणि मुलं कसं अंगठा तोंडात पायाचा घालतात ती पोज त्यांनी दिलेली आहे। ते रांगणारे, प्रत्येक रांगणाऱ्या पोज मध्ये सुद्धा वेगवेगळं आहे। हा आहे ह्याच्या हातात लाडू त्यांनी असा म्हणजे वेगळ्या पद्धतीने पकडलेला आहे, 2 बोटांमध्ये। हा आहे त्याच्या हातात लाडू नाहीये, आणि हा आहे त्यांनी अख्खा लाडू हातात घेतलेला आहे आणि मागे वळून बघतोय असं। दरवाज्यावरची मूठ आहे। हे दोन्ही आहेत हे कागदाच्या लगद्यापासून बनवलेले आहेत। असं दिसताना वाटतं की खूप जड मूर्ती असतील, पण त्या हातात घेऊन पाहिल्या की एकदम हलक्या मूर्ती आहेत। हे सगळे डान्सिंग पोज मध्ये आहेत। हा लोकरीतला आहे, ही सुतळीचा आहे, हा पण सुतळीचा आहे, पण ते गोल गोल असं त्याचं आकार वेगवेगळे शेप करून हे केलेलं आहे। हे त्या आईस्क्रीमच्या काड्यांपासनं त्याच्यावरती खूपच छान। हे झाडाच्या सालीवरती म्युरल केलेलं आहे, आणि ही ती फ्रेम आहे कम्प्युटराइज फ्रेम जे म्हटले होते ते। त्याच्यात दिसताना असं वाटतं की खूप गणपतीच आहेत असे, त्याच्यातनं एक मूर्ती ती अशी बाहेर येते,
ज्यावेळेला एक नजर करतो आपण त्यावेळेला तो झिक्सा पझलचा गणपती आहे. त्यातही ते जे प्राणी आहेत तिथे झोपाळ्याच्या साईडला लावलेले ते सुद्धा असे खूप ड्रॅगन वगैरे अशा टाईप मधल्या ह्याच्यातले आहेत. हा एक तिरुपती बालाजीच्या रूपातला आहे आणि हे टेराकोटातलंच आहे, पण झाडाचे ओणके असावेत असं त्यांनी तो शेप दिलेला आहे आणि त्याच्यापासून गणपती केलेला आहे. आणि त्याचा shape पण वेगळा हो वेगळा आहे. त्याचे हेदारचा आहे तो फ्लॉवर पॉट आहे, पण गणपतीचाच आहे तो. त्याच्या ज्या आहेत या सध्या लॅम्पशेड्सच आहेत किंवा घड्याळ आहे असं आहे. हे वरचे आहेत हे शहाळ्यातले आहेत, पण प्रत्येक ह्याच्यावरती कोरलेला गणपती वेगळा आहे. 3 आहेत शहाळ्यातले ते असे म्हणजे कोणी कोणी दिलेले आहेत असे. जी गोष्ट आहे शंकर आणि पार्वतीला गणपती प्रदक्षिणा घालतो त्या गोष्टीवरतीच आहे तो गणपती. हे आहे हे आपले सावंतवाडीकडची ती खेळणी असतात ना लाकडी, बरोबर तशा ह्याच्यातले आहेत. ही एक आहे ही फ्रेम आहे, कडधान्य आहेत सगळे. हा दगड म्हणजे सापडलेला होता गारगोटीचा दगड असा, तर तेवढा जो कलर केलेला भाग आहे ना तो सगळा काळा होता आणि बाकी हा एवढाच म्हणजे जो पांढरा दिसतोय आपल्याला तोच फक्त दिसत होता. त्याच्यानंतर हा जो मलेशिया मधले तो बाबा म्हणाले ना, तर त्यांनी दिलेल्यातला तो एक गणपती होता. केरळ वर्ण वगैरे आणलेले ते कवड्यांवरचे गणपती आहेत ते. हे सगळे वाद्य वाजवणारे या ह्याच्यामध्ये असलेले असे आहेत सगळे वेगवेगळे. हा एक आहे हा बारीक मोत्यांच्या पासून बनवलेला आहे. हा मलेशियावरून आणला होता त्यांनी. ही इंडोनेशियाची नोट आहे, त्याच्यावरती पण गणपती आहे. आणि हे आता एक एक प्रेशियस स्टोनचे पण असे वेगवेगळे आहेत गणपती. रोजवूड म्हणून असतो तो आहे. हा केक आहे, राजवर्खी आहे, जे नवग्रहाच्या ह्याच्यात येतात साधारण. ते घंटा आहेत पण दोन्हीचे आवाज वेगवेगळे आहेत. मुलगी ट्रिपला गेली होती माझी, तर तिने तिथं बाकी सगळेजणी नावं लिहून घेत होते तो तांदुळावरती. ती म्हणाली मला गणपती काढून द्या म्हणून. असं करून तिने तो गणपती काढून आणला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.